मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात एक महत्त्वाचं विधान राज्याच्या महिला बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी केलेलं आहे। त्यांनी मीडियाशी आता नुकताच एक संवाद केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे आणि ते विधान आहे ई-KYC पोर्टल चालू करण्यासंदर्भात। आता त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हणाल्या त्या तर ते पहिल्यांदा मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो। तर त्या असं म्हणाल्या की ई-KYC पोर्टल चालू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील। आता बघा याच्यातनं काय तुम्हाला क्लिअर होत आहे की याची जबाबदारी त्याच्याकडे, त्याची जबाबदारी त्याच्याकडे आणि कधी घेतील यावर अजूनही स्पष्टीकरण नाही। आणि यामुळे काय व्हायलं आहे, रक्षाबंधन आलेलं आहे, लाडक्या बहिणींचं मानधन पण वाढलं नाही, लाडक्या बहिणींना ई-KYC करण्याची परत संधी पण दिल्या जात नाही आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट फक्त पोर्टल चालू करून होणार नाही तर प्रत्येक महिला बालविकास अधिकारी कार्यालयामध्ये एक ऑफलाईन डेस्क पण असला पाहिजे अधिकाऱ्याचा। त्या अधिकाऱ्याकडे जर काही अडचण असेल लाडक्या बहिणींना ऑनलाईन KYC करण्यामध्ये तर ती लाडकी बहीण स्वतः सक्षम जाऊन त्या महिला बालविकास अधिकारी कार्यालयामध्ये जाऊन त्या ऑफलाईन डेस्कमध्ये जे पण अधिकारी तुम्ही नेमणूक कराल तर त्या अधिकाऱ्याकडे जे काम द्याल तर त्या KYC करण्याचं ऑफलाईन पद्धतीने तर तिथे जाऊन ती कागदपत्रे देईल। अन्यथा परत KYCचं पोर्टल चालू केलं परत अजून पण लाखोच्या संख्येत लाडक्या बहिणी वंचित राहू शकतात लाभापासून। तर ही बाब पण तेवढीच महत्त्वाची आहे आणि याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे एकल लाडक्या बहिणींना अजूनही न्याय देण्यात आलेला नाही, त्यांना KYC करण्याचा अजूनही ऑप्शन नाही आणि ते खटारा जे पोर्टल आहे म्हणजे लाडकी बहीण योजनेचं तर त्याच्यावर कागदपत्र अपलोड होत नाहीत तर तेही तो जो मुद्दा आहे तर तोही जरा एकदा शासनाने मनावर घ्यायला पाहिजे। कारण की बघा रक्षाबंधन जवळ आलेलं आहे, रक्षाबंधन जवळ आल्याच्या नंतर मानधन पण वाढत नाही आहे आणि दुसरा मुद्दा ज्या लाडक्या बहिणींचा लाभ थांबला आहे KYCमुळे तर आता KYC 30 एप्रिलला बंद झाली बघा। कधी 30 एप्रिलला म्हणजे एप्रिल महिना तर पूर्ण गेला बरोबर, त्याच्यानंतरचा एप्रिलच्या नंतर मे गेला, त्याच्यानंतर जून गेला, आत्ताचा तुम्हाला माहिती आहे जुलै संपूर्ण गेला म्हणजे 1, 2, 3 आणि आता ऑगस्टमध्ये पण KYC पोर्टल चालू होण्याची शक्यता नाही। पण त्यामुळे बघा ना 1, 2, 3, 4 महिन्याचा लाभ गेला, 3,000, 3,000, 6,000 रुपये तरी इथंच गेले। मग असं एक वर्ष शासन 4 महिने जर का लाभ बंद होत असेल तर मग या योजनेला काय अर्थ आहे। आणि त्या लाडक्या बहिणीला बिचारीला जेव्हा ऑगस्ट सप्टेंबरमध्ये तिचा लाभ चालू होईल KYC पोर्टल चालू होईल तेव्हा ती लाडकी बहीण खुश होईल। पण त्या लाडक्या बहिणीला हे नाही समजणार की माझे 7-8 महिन्याचं नुकसान झालं आहे आणि शासनाला हे कळतं ना। जर शासनाला हे कळत असेल तर मग शासन 7-7, 8-8 महिने लागतात का परत KYC पोर्टल चालू करायला। कारण लाखोच्या संख्येत 62 लाख लाडक्या बहिणी KYC करू शकल्या नाहीत। ऑब्व्हियसली त्याच्यामधले काही अपात्र असणार पण एवढ्या मोठ्या संख्येमध्ये अपात्र नसणार हे शासनाला पण माहीत आहे। पण लाडक्या बहिणी आतुरतेने वाट पाहत आहेत की आमचं वेतन वाढवा म्हणजे मानधन वाढवा 1500हून काहीतरी त्याच्यामध्ये 300 रुपये तरी त्याच्यामध्ये वाढवा किमान। काही लाडक्या बहिणी म्हणतात बाबा आम्हाला वाढ नका पण किमान जे आहे तो हप्ता तरी आमचा मिळू द्या KYC पोर्टलमुळे। काही लाडक्या बहिणींना माहीतच नाही KYC लाडकी बहीण योजनेची आणि बँकेची वेगळी आहे। आता तुम्ही म्हणाल ती त्यांची चुकी आहे त्यामुळे ते शिकलेलं नाहीत, ही पण गरजेची बाब आहे। त्यानंतर काही लाडक्या बहिणी एकल लाडक्या बहिणी बिचाऱ्यांनी खूप प्रयत्न केले पण त्यांना KYC करण्याचा ऑप्शनच नव्हता। एकल लाडक्या बहिणीची KYC होत नव्हती ही शासनाच्या लक्षात आलेली नाही बाब शेवटपर्यंत। पण त्यानंतर अशाच प्रचंड लाडक्या बहिणी आहेत की त्यांना KYC करताच आली नाही। त्यामुळे KYC जे आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री KYC पोर्टल चालू करण्याच्या संदर्भात निर्णय घेतील असं म्हणणं चुकीचं आहे। आता सध्या यावर ठाम निर्णय येणं गरजेचं आहे। आतापर्यंत पोर्टल चालू व्हायला पाहिजे होतं बघा। जेव्हा पोर्टलचं बंद झालं तेव्हा सांगण्यात आलं की आम्ही परत KYC करण्यासाठी तुम्हाला पोर्टलचा विंडो ओपन करून देतो, नाही झालं। त्यानंतर सांगण्यात आलं की आम्ही तुम्हाला योग्य वेळी जे लाभ वाढवून देतो, 2 वर्ष झाले लाभ वाढवून दिलेला नाही। मग हे कधी होणार आहे एवढी चांगली योजना असताना देखील। आणि ते पोर्टल याच्यासाठी खटारं म्हणतो आहे मी कारण त्या पोर्टलवर जेव्हा कागदपत्राअभावी बऱ्याचशा लाडक्या बहिणींचा बघा KYC तर त्यांना करू दिली बघा, लक्षात घ्या KYC करू दिली पण कागदपत्राअभावी त्यांचा फॉर्म रिजेक्ट केला। आणि अशी काही संख्या कमी नाही, लाखोच्या घरात संख्या आहे ज्यांची कागदपत्राअभावी लाभ बंद झालेला आहे। माझ्याच ओळखीमध्ये अशा प्रचंड लाडक्या बहिणी आहेत त्यांचा लाभ बंद झालेला आहे। तुम्ही म्हणाल सर कागदपत्रे त्यांनी अपलोड करायला पाहिजे होती, कागदपत्रे तिथे अपलोड करण्यासाठी व्ह्यू फाईलवर केल्याच्या नंतर पूर्वी अपलोड व्हायचे पण आता होत नाही। त्यामुळे मी खटारं पोर्टल म्हणतो आहे तर त्याच्यामध्ये दुरुस्ती व्हायला पाहिजे होती। आणि त्याच्यानंतर मी दुसरा मुद्दा मानतो आहे की तक्रार नावाचा एक प्रकार होता तर तक्रारमध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही म्हणाल सर तिथे जाऊन कागदपत्रे अपलोड करा, तिथेही जाऊन कागदपत्रे अपलोड केली तरी देखील कागदपत्राला कोणताही रिस्पॉन्स आलेला नाही। त्याच्यामध्ये इन रिव्ह्यूमध्येच दाखवायला आणखी पण इन रिव्ह्यूमध्ये म्हणजे त्याला पाहिलंच नाही आणि पाहणार पण नाहीत ते। मग असं करून किती दिवस ते कागदपत्र तसेच पेंडिंग पडू द्यायचे आहेत। मग असं कागदपत्राअभावी वेगवेगळ्या कारणाअभावी आता तुम्ही म्हणाल की सर कागदपत्र काहीतरी चुकले असतील म्हणून त्यांचा लाभ रिजेक्ट केला असेल। पहिल्यांदा त्यांनी कागदपत्रे अपलोड केली, उदाहरणासाठी सांगतो तुम्हाला, लाभ चालू झाला
परत अचानक लाभ बंद झाला. मग आता एकदा बंद झाल्याच्या नंतर परत कागदपत्रे अपलोड झाल्याच्या नंतर परत झाला होता चालू लाभ. म्हणजे फार महिन्यापूर्वी सांगतोय मी कागदपत्रे अपलोड होते, आता अपलोडच होत नाहीत. मग ते परत चालू झाला आणि आता असं झालं आहे की ते परत बंद झाला मागच्या मार्च महिन्यामध्ये. आता मार्च महिन्यापासून ते इन रिव्ह्यूमध्येच पडलेलं आहे फॉर्म बघा. त्यामुळे त्या पोर्टलवर कागदपत्रे अपलोडला व्ह्यू फाईलवर जर एकदा ओपन केलं तर तिथे कागदपत्रे अपलोड होण्यासाठी पर्याय उपलब्ध करून द्या, अन्यथा ते खटारच पोर्टल आहे असं म्हणलं तरी काही हरकत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे KYC पोर्टल लवकरात लवकर चालू करा. 4-4, 6-6 महिने लाडक्या बहिणींचा लाभ होल्ड करू नका. लाखोच्या संख्येत लाडक्या बहिणी आहेत, त्या बिचाऱ्या लाडक्या बहिणींच्या बाजूने कोणी बोलायला नाही. त्यामुळे राज्य शासनाला विनंती आहे की ज्या पात्र लाभार्थी आहेत त्यांच्यावर विनाकारण जे आहे त्यांना KYCच्या नावाखाली त्यांचा आणखी लाभ जे पुढे रेंगाळत ठेवू नका. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात बघा. काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये तुम्ही नक्की विचारू शकता. धन्यवाद.